नमस्कार, मी मयुरी। तर आज मी दाखवणार आहे अतिशय टेस्टी चॉकलेट रवा केक। चला तर मग सुरुवात करूया। तर हे आहे त्याचे साहित्य। सुरुवातीला बाउल मध्ये अर्धा कप दही घ्यायची आहे। त्यानंतर मी 1 कप साखर घेतलेली आहे। साखरला मी मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं। आता याला नीट मिक्स करून घ्यायचं। दही आणि साखर छान मिक्स झालेला आहे। आता इथे मी 1/4 कप तेल टाकते आहे। तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता। याला पण आता आपण नीट मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मी इथे 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रव्याला मिक्सर मध्ये वाटून घेऊ शकता। आता याला नीट मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता रवा छान मिक्स झालेला आहे। त्यानंतर रवा फुलतो, त्यामुळे त्याला 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायचे आहे। आता 10 मिनिटांनंतर आपल्याला 2 टेबलस्पून कोको पावडर टाकायची। त्यानंतर 1/4 कप मैदा टाकायचा। त्यानंतर इथे मी 1 टीस्पून बेकिंग सोडा टाकला आहे। त्यानंतर 1/4 टीस्पून बेकिंग पावडर टाकायची आणि याला चांगलं व्यवस्थित चाळून घ्यायचं। तर याला नीट मिक्स करून घेऊयात। यामध्ये 1/4 कप दूध टाकायचं आहे। आता याला आपण नीट मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये मी 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकला आहे। बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी हवी। त्यानंतर केक टिन मध्ये तेल लावून बटर पेपर लावलं होतं, त्यामध्ये आपण हे बॅटर आता टाकूयात। टॅप करायचं जेणेकरून ते बबल्स जे आहेत ते निघून जातात। आता इथे मी गार्निशिंग साठी वरतून बदामाचे काप टाकते आहे। त्यानंतर मी चोको चिप्स माझ्याकडे होते ते मी टाकते आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, ऑप्शनल आहेत ते। त्यानंतर कढई किंवा टोप आहे त्याला झाकण लावून 1 मिनिटासाठी प्रीहीट करून ठेवायचे। त्यानंतर हे आपलं जे केक टिन आहे ते त्यामध्ये ठेवायचे आहे। तर त्याला आपण झाकण लावून ठेवूया। आता 40 मिनिटासाठी आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे। 40 मिनिटं झालेले आहे। केक जो आहे तो मस्त आपला दिसतो आहे, रेडी झालेला आहे। टूथपिक टाकून चेक करायचं। टूथपिक क्लीन निघाली म्हणजे आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे। आता त्याला थंड झालं की आपण सर्व करूया। मस्त आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे। अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी सखी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।